फ्रेंड्स आपण चॅप्टर नंबर 1 ला सुरुवात केलेली होती, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। या अगोदरच्या भागामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट बद्दल जाणून घेतलं। ट्रेडिंग अकाउंट हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे, का बरं तयार केलं जातं आणि कोणकोणती पदे ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतात याबद्दल संपूर्ण डिस्कशन आपण या अगोदरच्या भागामध्ये केलेलं आहे। जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कुठे बघाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो आजच्या या भागामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्याला शॉर्टमध्ये P&L अकाउंट म्हणतात, याबद्दल जाणून घेणार आहोत की P&L अकाउंट का बरं तयार केलं जातं, कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे आणि यामध्ये कोणकोणती पदे येतात। सो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, ओके। आणि काही नाही कळलं तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। सो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, पण त्याही अगोदर मी प्रोफेसर निशा। आजच्या भागामध्ये सर्वांचं वेलकम फ्रेंड्स। जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। कारण आपली जर्नी 11वी पासून M.Com पर्यंत अशी सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शॉर्टमध्ये P&L अकाउंट पण म्हणतात, ओके। म्हणजे मी जेव्हाही P&L अकाउंट म्हणेल म्हणजे समजून जायचं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटबद्दल बोलत आहे। सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे। काय म्हटलं मी? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे। सो नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे बेटा? तर डेबिट ऑल लॉसेस अँड एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन, ओके। म्हणजे डेबिट साईडला आपण हानी आणि खर्च लिहितो आणि जमा साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला आपण उत्पन्न आणि प्राप्ती लिहित असतो, ओके। सो मॅम, ट्रेडिंग अकाउंटसुद्धा नॉमिनल अकाउंट होतं? हो, ट्रेडिंग अकाउंटसुद्धा नॉमिनल अकाउंट होतं। त्याच्या डेबिट साईडला आपण ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस लिहिले, क्रेडिट साईडला ऑल इन्कम्स अँड गेन लिहिले, ओके। मग तिथेही आपण डेबिट साईडला एक्सपेन्सेस लिहिले होते, इथेही आपण एक्सपेन्सेस लिहितो। मग या दोनमध्ये फरक काय आहे? सो ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण फक्त आणि फक्त फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस लिहिले होते, ओके। परंतु आपण P&L अकाउंटमध्ये ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, त्याचप्रमाणे सेलिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस लिहित असतो। म्हणजे फॅक्टरीमध्ये प्रोडक्ट तयार होतपर्यंतचा खर्च असतो आणि प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ते विकेपर्यंत, ओके, संपूर्ण खर्च हा P&L अकाउंटमध्ये लिहिल्या जातात। क्लिअर? सो दोन गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या की P&L अकाउंट हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे, तर नॉमिनल अकाउंट आहे। यामध्ये कोणते खर्च लिहितात, तर ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस लिहिल्या जातात, सेलिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस लिहिल्या जातात, ओके। मराठीमध्ये काय म्हणतात? ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स प्रशासकीय खर्च आणि सेलिंग म्हणजे विक्रीशी संबंधित खर्च लिहिले जातात। आता हे जे खर्च आहे यांना अप्रत्यक्ष खर्च म्हणतात, ओके। फॅक्टरीशी रिलेटेड जे खर्च होते त्याला आपण प्रत्यक्ष खर्च मीन्स डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणत होतो अँड डायरेक्ट इन्कम, ओके। ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम लिहिली आपण, कारण ते फॅक्टरीशी रिलेटेड होती, म्हणजेच प्रत्यक्ष प्रोडक्शनशी रिलेटेड तो खर्च आणि उत्पन्न होता। इथे आपण ऑफिसशी रिलेटेड म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इन्कम लिहिणार आहोत, ओके। सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का बरं तयार केलं जातं? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिझनेसमध्ये नेट प्रॉफिट झाला म्हणजे शुद्ध नफा झाला की शुद्ध तोटा झाला, दॅट इज नेट लॉस शोधून काढण्याकरिता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं, ओके। सो एखादी बिझनेसमॅन बिझनेस कशासाठी करतो, तर तुम्ही म्हणाल की मॅम प्रॉफिट अर्न करण्यासाठी करतो, तर डेफिनेटली येस, ओके। सो एखादी बिझनेसमॅन बिझनेस कशासाठी करतो, तो प्रॉफिट कमवण्यासाठी करतो, ओके। मग तो वर्षभर बिझनेस करतो, मग बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला हे कसं काही त्याला माहिती पडेल, तर ते कोण सांगते? P&L अकाउंट सांगतं, ओके। सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक प्रकारे मार्कशीटच आहे बिझनेसची। जसं आपण वर्षभर काय करतो म्हणजेच कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे हे आपल्या मार्कशीटवरून आपल्याला कळतं, म्हणजे आपला रिझल्ट जो आहे तो मार्कशीटवरून कळतो। त्याच पद्धतीने सो बिझनेसचा जो रिझल्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून कळत असते। आता बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणती पदे येतात। तर पहिलं बघा, टू ग्रॉस लॉस। आता ग्रॉस लॉस BD मीन्स व्हॉट? ब्रॉट डाऊन। आता ग्रॉस लॉस हा कुठून आलेला असणार? तर ट्रेडिंग अकाउंटवरून आलेला असणार, बरोबर।
आपण ट्रेडिंग अकाउंट जेव्हा डिस्कस केलं तेव्हाच बघितलं की जर ग्रॉस लॉस झाला असेल तर P&Lच्या डेबिट साईडला तो ट्रान्सफर केला जातो आणि ग्रॉस प्रॉफिट झाला असेल तर P&Lच्या क्रेडिट साईडला ते ट्रान्सफर केलं जातं. ओके, तर ग्रॉस लॉस असेल तर डेबिट साईडला लिहायचं, ग्रॉस प्रॉफिट असेल तर क्रेडिट साईडला लिहायचं. त्यानंतर टू सॅलरीज. तर सॅलरी तुम्हाला माहिती आहे, सॅलरी म्हणजेच काय, मराठीत त्याला वेतन म्हणतात किंवा आपण पेमेंट म्हणू शकतो, बरोबर. तर ऑफिस म्हटलं की कर्मचारी आले म्हणजेच एम्प्लॉई आले, त्यांना काय दिली जाते, सॅलरी दिली जाते. तर हा काय आहे, खर्च आहे. त्यानंतर रेंट अँड रेट्स. आता ऑफिस जर भाड्याने घेतलं असेल म्हणजेच रेंटने घेतलं असेल तर रेंट द्यावं लागेल, त्यासोबत इतर जे मेंटेनन्स चार्जेस आहे ते सुद्धा द्यावे लागतं. इलेक्ट्रिसिटी बिल द्यावं लागतं. ओके, टॅक्सेस असेल तर ते द्यावं लागतं. ओके, तर हे संपूर्ण एक्सपेन्सेस जे आहे रेंट अँड रेटच्या नावाने लिहिलं जातं. त्यानंतर इन्शुरन्स. आता जसं आपण आपला इन्शुरन्स काढू शकतो तसंच आपण मालाचा सुद्धा इन्शुरन्स काढत असतो, म्हणजे गुड्सचा इन्शुरन्स काढत असतो. मग कोणते गुड्स या ठिकाणी, फिनिश गुड्स म्हणजे तयार झालेल्या ज्या वस्तू आहे त्यांचा इन्शुरन्स आहे तो काढला जातो. किंवा जो न विकलेला गेलेला माल आहे स्टॉकचा इन्शुरन्स काढला जातो. किंवा मग गुड्स इन ट्रान्झिट म्हणजेच रस्त्याने ज्या वस्तू जात असेल त्याचा इन्शुरन्स काढला जातो. होऊ शकते रस्त्याने जाता जसं ॲक्सिडेंट झाल्यामुळे वस्तू जी आहे त्या डिस्ट्रॉय होईल, ओके, नाश पावेल, तर पूर्णचे पूर्ण लॉस होईल. तर इन्शुरन्स असेल तर काय होईल, काही पैसे इन्शुरन्स कंपनीकडून रिकवर होईल. सो इन्शुरन्स काय आहे, खर्च आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी किंवा आपण लाईटिंग म्हणू शकतो. ओके, ऑफिस म्हटलं की इलेक्ट्रिसिटी आले, लाईटिंग आले. ओके, तर इलेक्ट्रिसिटी बिल खर्च आहे. त्यानंतर टेलिफोन तुम्हाला माहिती आहे. पोस्टेज. आता बिझनेस म्हटलं की पत्रव्यवहार येणारच, त्याकरता पोस्टेज फी जे आहे हा काय आहे, खर्च आहे. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके, त्यानंतर स्टेशनरी म्हणजेच काय, तर पेन, पेन्सिल जे काही लिहिण्याकरिता साधनसामग्री लागते आहे त्याला म्हणतात स्टेशनरी. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन. आता सेल्समॅन आहे जो वस्तू जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकतो, तर जो जाण्याकरिता खर्च आहे तर तो सेल्समॅन पे करेल का, नाही. कोण पे करेल, ऑफिस करेल. तर तो खर्च कुठे लिहिला जातो, P&Lमध्ये लिहिला जातो. त्यानंतर डिप्रिसिएशन ऑन ॲसेट. आता डिप्रिसिएशन म्हणजेच काय, तर मराठीत म्हणतात त्याला घसारा, झीज. ओके, आणि ॲसेट म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, संपत्ती. त्याच्यामध्ये आली मशिनरी, फर्निचर आलं, जमीन आली, ठीक आहे, इमारत आली, तर या सर्वांना काय म्हणतात, ॲसेट म्हणतात. आता डिप्रिसिएशन ऑन ॲसेट म्हणजेच काय, तर संपत्तीवरील घसारा. आता मशिनरी आहे, मशिनरीचा आपण यूज करतो तर तिची झीज होणार, नक्की होणार. आपण जेवढ्याला मशिनरी घेतली तेवढ्यालाच आपण विकू शकू का, नाही. आपल्याला कमी किमतीला विकावं लागेल. का बरं, कारण तिचा वापर जो आहे जेवढा जास्त होईल तेवढी काय होईल, तिची झीज होईल, म्हणजेच काय, तर व्हॅल्यू तिची कमी होणार. ओके, तर तो काय आहे, लॉस आहे. त्यानंतर लोडिंग चार्जेस म्हणजेच गाडीमध्ये माल जो भरला जातो त्याचे चार्जेस घेतले जाते, तो खर्च. त्यानंतर ऑडिट फी. ऑडिट मीन्स व्हॉट, हिशोब तपासणे, बरोबर. तर CA जो आहे तो हिशोब तपासून देतो, फ्रीमध्ये देईल का, नाही, त्याची फीस घेत असतो, ते आहे ऑडिट फी. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणजेच मनोरंजनाचा खर्च. आता ऑफिसमध्ये जे काही फेस्टिवल्स होतात, ठीक आहे, ते सेलिब्रेट केले जातात. तर जसं वुमन्स डे वगैरे आहे, तर अशा वेळेला जेही महिला एम्प्लॉईज आहे त्यांना काय केलं जातं, मूवी वगैरे दाखवायला नेलं जातं, ठीक आहे. तर हा जो खर्च असतो त्याला कुठे लिहिला जातो, एंटरटेनमेंट एक्सपेन्स या नावाने लिहिला जातो. ओके, मूवीज वगैरे बघण्याचा जो खर्च असतो, ठीक आहे, एम्प्लॉईचा, तो कुठे येतो, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेसमध्ये. त्यानंतर रिपेअर, रिन्युअल्स अँड मेंटेनन्स. आता रिपेअर म्हणजेच काय, तर दुरुस्ती. मशिनरी खराब झाले, तिला दुरुस्त करावं लागेल, बरोबर. परंतु मेंटेनन्स अँड रिन्युअल्स म्हणजेच काय, तर त्याला म्हणतात नूतनीकरण. मराठीमध्ये म्हणतात नूतनीकरण. म्हणजेच काय, तर मशीन खराब होऊ नये त्याच्या अगोदरच त्याला मेंटेन करणे, त्याचा जो खर्च असतो त्याला म्हणतात मेंटेनन्स. ओके, परत एक उदाहरण घेऊया. गाडी बिघडली, ठीक आहे, तर तिला दुरुस्त करायला नेतो, त्याला म्हणतात रिपेअर. परंतु ते बिघडू नये त्याकरिता सर्व्हिसिंगला टाकत असतो आपण, त्याला म्हणतात मेंटेनन्स. त्यानंतर बघा इंटरेस्ट ऑन लोन. जर आपण लोन घेतलं, आपण म्हणजेच कोण, पार्टनरशिपने,
ओके, पार्टनरशिप फर्मने जर बँकेतून लोन घेतलं असेल तर त्यावरचं व्याज द्यावं लागेल, म्हणजेच इंटरेस्ट द्यावं लागेल. इंटरेस्ट म्हणजेच काय तर व्याज द्यावं लागेल, तो काय आहे खर्च आहे. ओके, त्यानंतर बघा सन्ड्री किंवा मिसलिनियस एक्सपेन्सेस. सन्ड्रीचा अर्थ काय होतो किरकोळ खर्च. ओके, जो छोटा मोठा खर्च असतो. आता ऑफिस म्हटलं की चाय पाणी नाश्ता हे संपूर्ण खर्च जे आहे छोटे मोठे होत राहतात, ते सेपरेटली न लिहिता एका हेडमध्ये लिहिलं जातं ज्याचं नाव आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. क्लिअर. त्यानंतर बघा टू कन्व्हियन्स म्हणजेच काय तर प्रवास भत्ता म्हणू शकतो आपण. तुम्हाला माहिती असेल की कंपन्या जे आहे किंवा पार्टनरशिप फर्म जे आहे त्यासुद्धा काय करत असतात, आपल्या जे एम्प्लॉईज आहेत त्यांना ऑफिस ते घर पर्यंत जाण्या येण्याचा जो खर्च आहे तो पे करत असतात. ओके, तर तो जो खर्च आहे त्याला म्हणतात कन्व्हियन्स. क्लिअर. म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात वाहन भत्ता. त्यानंतर लॉस बाय फायर कुठे ऐकलं आहे का? हो मॅम, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिलं होतं. का बरं लिहिलं होतं? कारण उद्देश काय होता की तेवढ्या वस्तू कारखान्यातून कमी झाल्या, फॅक्टरीमधून तेवढ्या वस्तू कमी झाल्या, याकरिता आपण त्या उद्देशाने लिहिलं होतं. तर या ठिकाणी आपण डेबिट साईडला का लिहित आहोत? लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय फायर, लॉस बाय ॲक्सिडंट. का बरं लिहित आहोत? कारण या ठिकाणी आता लॉस बाय फायर, आगीमध्ये माल जळाला, ठीक आहे, किंवा आगीमुळे झालेली हानी, नुकसान आहे, तेवढ्या किमतीच्या वस्तू जळाल्या, बरोबर. तर नुकसान आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहित असतो. ओके, याची ॲडजस्टमेंट असते, जेव्हा आपण प्रॉब्लेम बघू तेव्हा बघू. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट म्हणजे चोरीमुळे झालेली हानी. त्यानंतर लॉस इन ॲक्सिडंट, ॲक्सिडंटमुळे म्हणजेच अपघातामुळे झालेली हानी. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. तुम्हाला माहिती आहे गुड जे आहे ते भरपूरसे पेपरमध्ये, मॅगझिनमध्ये, किंवा मी आत्ता ऑनलाईन शॉपिंग केली आहे, ठीक आहे, किराणा आणला तर त्यासोबतच मला किराण्यासोबत हँडवॉश मिळालं, ठीक आहे, ते फ्रीमध्ये मिळाले. सपोज मला ते हँडवॉश आवडले तर मी काय करणार, त्या कंपनीचे घेणार. तर त्याला म्हणतात फ्री सॅम्पलिंग, एक प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंटसारखंच आहे ते. त्यानंतर कमिशन अलाव ऑर गिवन, कमिशन अलाव ऑर गिवन, ठीक आहे. सो सेल्समॅन आहे त्याला काय द्यावं लागेल? कमिशन द्यावं लागेल. आता कमिशन आणि सॅलरीमध्ये काय फरक आहे? सॅलरी जी आहे ही फिक्स असते, कमिशन हे फिक्स नसते. कमिशन जे आहे हे सेल्समॅनला दिलं जातं, जेवढा तो सेल करेल तेवढा त्याचं कमिशन जे आहे ते वाढत असते. म्हणजे कमिशनची जे पर्सेंटेज आहे ते फिक्स केलं जाते. ओके, जेव्हा ॲग्रीमेंट होते तेव्हा तर 2%, 10% जे काही असेल, जेवढा तो सेल करेल त्याच्या तेवढे पर्सेंट जे आहे, सपोज 2% कमिशन असेल तर आणि जेवढा सेल केला त्याच्या 2% त्याला काय मिळेल? कमिशन मिळेल. म्हणजे कमिशन जे आहे ते कमी जास्त होत असते, परंतु सॅलरी जी आहे ते काय असते? फिक्स असते. सो कमिशन देणे हे काय आहे? खर्च आहे, परंतु कमिशन मिळणे हे काय आहे? उत्पन्न आहे, म्हणजेच इन्कम आहे. ठीक आहे, इथे बघा कमिशन रिसिव्ह हे काय आहे? इन्कम आहे. त्यानंतर बघा डिस्काउंट अलाव, डिस्काउंट देणे. ओके, डिस्काउंट देणे, तुम्हाला माहिती आहे डिस्काउंट ना, एखादी वस्तू जी आहे 100 रुपयाची असेल तर आपल्याला 80ला ते मिळत असेल, म्हणजेच काय तर 20 रुपयाचा आपल्याला डिस्काउंट मिळाला. तर डिस्काउंट मिळणे हे काय आहे? इन्कम आहे. तर आपण कुठे लिहू शकतो त्याला? क्रेडिट साईडला. बघा डिस्काउंट रिसिव्ह किंवा अर्न. परंतु डिस्काउंट दिला असेल तर माल विकताना ओके डिस्काउंट देत असतो आपण. 100ची वस्तू 80ला देतं, म्हणजेच काय 20 रुपयाचं काय आहे? नुकसान आहे. म्हणजे डिस्काउंट देणे हे काय आहे? नुकसान आहे. म्हणून या अर्थाने आपण डेबिट साईडला लिहित असतो. त्यानंतर टू अलाउन्सेस. सो अलाउन्सेस म्हणजेच काय? मराठीत म्हणतात त्याला भत्ते. जसं आपण सॅलरी बघितलं तर सॅलरी जे आहे मंथली पेड केल्या जाते, त्यासोबतच अलाउन्सेससुद्धा पेड केल्या जाते. अलाउन्सेस म्हणजेच एक अमाऊंट असते जी एम्प्लॉयर जे आहे म्हणजे मालक जो आहे तो आपल्या एम्प्लॉईला म्हणजेच कर्मचाऱ्यांना देत असतो. त्याच्यामध्ये महागाई भत्ता आला, तुम्ही ऐकला असेल, डिअरनेस अलाउन्स. त्यानंतर एज्युकेशन म्हणजे मुलांच्या एज्युकेशनसाठी जे आहे काही पैसे दिले जातात. त्यानंतर वाहन घराचं भाडं ना काही ऑफिसकडून पेड केलं जातं तर तो खर्च. त्यानंतर वाहतुकीचा खर्च म्हणजे वाहन भत्ता हा सुद्धा खर्च जे आहे म्हणजे सॅलरीसोबत हे सर्व अलाउन्सेस जे आहे ते दिले जातात. म्हणूनच सॅलरी कमी असते परंतु अलाउन्सेसमुळे सॅलरीमध्ये काय होते? वाढ होते. ओके, तर सर अलाउन्सेस जे आहे ते काय आहे? खर्च आहे.
ओके, त्यानंतर बघा ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात, तुम्हाला माहिती आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, खर्च आहे. कॅरेज आउटवर्ड, कॅरेज इनवर्ड तुम्ही ऐकलं, कुठे ऐकलं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पण ऐकलं. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण परचेस करतो म्हणजेच वस्तू खरेदी करतो तर ते कारखान्यापर्यंत आणण्याकरिता जो खर्च असतो, जे गाडी भाडे असते, त्याला काय म्हणतो आपण? कॅरेज इनवर्ड. ओके, इन म्हणजेच काय? आणणे. आपण जेव्हा परचेस करतो म्हणजेच काय करतो? आणतो. आउट म्हणजेच काय? तर विक्रीवरील गाडी भाडे. कॅरेज आउटवर्ड म्हणजेच काय? तर विक्रीवरील गाडी भाडे. तर वस्तू जी आहे मार्केटपर्यंत घेऊन जायची आहे तर तो खर्च जो असतो, ठीक आहे, वाहतुकीचा खर्च जो असतो त्याला म्हणतात कॅरेज आउटवर्ड. ओके, त्यानंतर सेल चार्जेस. आता सेल चार्जेस म्हणजेच काय? तर एक प्रकारे कमिशन असते जे आपण जे आपली इन्व्हेस्टमेंट करून देतात शेअरमध्ये म्हणा. जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये जे आहे पैसे टाकतो आणि म्युच्युअल फंड काय करते, ते पैसे वेगवेगळ्या कंपनीजमध्ये म्हणजे इन्व्हेस्ट करत असते, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स घेत असते. तर ते जे आहे तिथे एक एक्सपर्ट असतात, म्युच्युअल फंडमध्ये एक एक्सपर्ट असतात जे संपूर्ण लोकांचे आलेले पैसे वेगवेगळ्या कंपनीमध्ये टाकत असतात. ओके, जेणेकरून प्रॉफिट व्हावं. ओके, तर ते म्हणजे म्युच्युअल फंड जे आहे ते काय करत असते? आपल्याकडून कमिशन घेत असते, फी चार्ज करत असते, त्याला म्हणतात सेल्स चार्जेस. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करत आहो, ठीक आहे, तर जो ब्रोकर असतो किंवा मग जो फायनान्शियल ॲडवायझर असतो, म्हणजे आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, कोणत्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कधी इन्व्हेस्टमेंट करायची, याचं पूर्ण मार्गदर्शन कोण करते? फायनान्शियल ॲडवायझर करत असतात. तर त्यांना जी फी दिली जाते त्याला म्हणतात सेल चार्जेस. सपोज आता पार्टनरशिप फर्म आहे, तिला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजेच आपले पैसे जे आहे ते शेअरमध्ये गुंतवायचे असेल, तर शेअर परचेस करेल तर कोणा थ्रू करेल? ब्रोकर थ्रू करेल. तर ब्रोकर्सला ते चार्जेस द्यावं लागतात. म्हणजे आपला डीमॅट अकाउंट असते, तर ज्या ब्रोकरकडे किंवा ज्या बँकेमध्ये आपण डीमॅट अकाउंट काढलं तर आपण जेव्हाही शेअर्स घेत असतो किंवा विकत असतो तेव्हा आपल्याला फी जे आहे ते पेड करावी लागते. तर त्यालाच म्हणतात सेल्स चार्जेस. ओके, त्यानंतर बॅड डेट्स. सो बॅड डेट्स म्हणजेच काय? वस्तू विकल्या परंतु ग्राहकांकडून पैसे आलेच नाही, यालाच म्हणतात बुडीत कर्ज. मराठीमध्ये काय म्हणतात? बुडीत कर्ज. म्हणजेच ग्राहकांकडून न आलेला पैसा. काय आहे? नुकसान आहे. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी. आता एक्सपोर्ट ड्युटी म्हणजेच काय? ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलं तुम्ही इम्पोर्ट ड्युटी, म्हणजेच जेव्हा आपण विदेशातून माल आणतो म्हणजेच आयात करतो, इम्पोर्ट करतो, तर आपल्याला काय करावं लागते? इम्पोर्ट ड्युटी द्यावं लागते. परंतु आपण विदेशात जर माल विकत असेल तर आपल्याला एक्सपोर्ट ड्युटी मीन्स निर्यात शुल्क जे आहे ते पेड करावं लागतं. त्यानंतर टॅक्सेस. ओके, टॅक्सेस काय आहे? म्हणजेच कर. हे काय आहे? खर्च आहे. ओके, याच्यामध्ये सगळेच टॅक्सेस आले. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. सो जनरल म्हणजेच काय? तर सामान्य खर्च. आता ऑफिस म्हटलं की वेगवेगळे गेम जे आहे ते कर्मचाऱ्यांसाठी अरेंज केले जातात, त्यानंतर त्यांना गिफ्ट पण दिले जातात. तर तो जो खर्च असतो तो संपूर्ण खर्च जो आहे तो जनरल एक्सपेन्स या नावाने लिहिला जातो. म्हणजे मेजर खर्च जे आहे ते लिहिले जातात, जसं सॅलरी आहे, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे, इन्शुरन्सचा खर्च आहे. मेजर जे ऑफिसचे एक्सपेन्सेस असतात ते त्याचे हेड लिहिले जातात, ठीक आहे. परंतु असे जे छोटे मोठे खर्च असतात जे रेग्युलर बेसिसवर नसतात, कमी प्रमाणात ते खर्च होतात, ठीक आहे, म्हणजे त्याची अमाऊंट ही कमी असते, तर अशा संपूर्ण खर्चांना प्लस केलं जातं आणि जनरल एक्सपेन्सेस या नावाने लिहिलं जातं. ओके, जसं आपण किरकोळ एक्सपेन्सेस सेम तसंच आहे जनरल एक्सपेन्सेस. ओके, त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड म्हणजेच काय? तर व्यापार. म्हणजेच खरेदी करणे वस्तू आणि विकणे, कमी किमतीला खरेदी करणे, जास्त किमतीला विकणे. तर जो खरेदी करणे आणि विक्री करण्याकरता जो खर्च येतो तो पूर्ण खर्च जो आहे तो कुठे येतो? ट्रेड एक्सपेन्सेसमध्ये येत असतो. आता इथे महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात घ्या, मी शेवटी नोट्स पण लिहून देईल. जर ट्रायल बॅलन्समध्ये म्हणजेच तुमच्या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये जर सन्ड्री किंवा मिसलिनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस या 3 एक्सपेन्सेसपैकी किंवा तिन्ही एक्सपेन्सेस आणि त्यासोबतच ट्रेड एक्सपेन्सेस जर आलं असेल तर ट्रेड एक्सपेन्सेसला पाठवायचं ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईडला, आणि बाकीचे जे खर्च आहे जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस ते तर कुठे राहील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला राहील. ओके,
परंतु जर ट्रायल बॅलन्समध्ये फक्त आणि फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलं असेल, बाकी मिसेलिनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ओके, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, या 3 एक्सपेन्सेसपैकी कुठलाही एक्सपेन्स दिलेला नसेल ट्रायल बॅलन्समध्ये, फक्त आणि फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलेला असेल, तर अशा वेळेला ट्रेड एक्सपेन्स हा कुठे लिहायचा, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा. मी शेवटी नोट्स देईल तुम्हाला. त्यानंतर लीगल चार्जेस. सो लीगल चार्जेसला मराठीत म्हणतात वैध खर्च. सपोज पार्टनरशिप फॉर्मने कोणावर केस टाकली असेल किंवा पार्टनरशिप फॉर्मवर कोणी केस टाकली असेल, तर जो केस लढण्याकरता जोही खर्च असतो तो पूर्ण खर्च जो आहे लीगल चार्जेस या नावाने लिहिला जातो. त्यानंतर प्रोफेशनल चार्जेस. प्रोफेशनल चार्जेस म्हणजेच काय, मराठीत म्हणतात त्याला व्यावसायिक शुल्क. सो आपण CA कडून ऑडिट करून घेतो तर ऑडिट फीज तर त्याला देतो, परंतु इतर जर सर्व्हिस CA कडून घेत असेल, जसं अकाउंट तयार करून घेणे किंवा इंटरनल ऑडिटिंग करणे, किंवा मग आपण एखाद्या एक्सपर्टची ॲडवाईस घेत असेल तर फ्रीमध्ये तर कोणी ॲडवाईस देणार नाही, त्याची काय घेतली जातं, फीज घेतली जातात, बरोबर. तर तो जो शुल्क आहे, ठीक आहे, ती जी फीज आहे त्याला म्हटलं जाते प्रोफेशनल चार्जेस. त्यानंतर बँक चार्जेस. बँकसुद्धा अनेक चार्जेस जे आहेत ते आखत असतात, ओके. जसं SMEची सुविधा देत असतात तर त्याचे चार्जेस घेत असतात, नेट बँकिंगची सुविधा देत असते तर त्याचे चार्जेस घेत असतात. म्हणजे जे काही सर्व्हिसेस बँकद्वारे दिली जाते तर बँक जे आहे काही ना काही फीज जे आहे ते चार्ज करत असते, ते संपूर्ण फीजला बँक चार्जेस म्हणतात, ओके. त्यानंतर बघा सॉलिसिटर्स फीज. सॉलिसिटर म्हणजेच काय, तर वकिलाची जी फी असते त्याला म्हणतात सॉलिसिटर फीज. त्यानंतर सेकंडरी पॅकिंग चार्जेस. आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलं, प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे फॅक्टरीमध्ये माल तयार झाल्यानंतर पहिल्यांदा जी पॅकिंग केली जाते तो खर्च, त्याला म्हणतात प्रायमरी पॅकिंग चार्जेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो, परंतु जेव्हा आपण ॲक्च्युली माल सेल करतो तेव्हा ग्राहकांच्या डिमांडनुसार किंवा मग जे आहे रफली पॅकिंग असेल सुरुवातीची, तर मग परत आपण पॅकिंग करत असतो, तो जो खर्च असतो त्याला म्हणतात सेकंडरी पॅकिंग चार्जेस. त्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. ते जर आपण विकली, जसं आपण बिल्डिंग जे आहे, बिल्डिंग म्हणा किंवा मग जमीन म्हणा, याची व्हॅल्यू जी आहे ती सतत वाढत असते, किंवा मग आपण कमी भावालाही जर अर्जंट असेल तर आपण विकत असतो. तर या केसमध्ये फॉर एक्झाम्पल मशिनरी आहे 1 लाख रुपयाची, 80,000ला विकली तर 20,000 काय आहे, लॉस आहे. बिल्डिंग घेतली 10 लाखाची, सपोज 9 लाखाला विकली तर 1 लाख काय आहे, लॉस आहे. तर अशा पद्धतीचा जो लॉस आहे तो आपण कुठे लिहित असतो, P&Lच्या डेबिट साईडला, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स ॲसेट या नावाने. त्यानंतर बघा क्रेडिट साईड पण बघून घेऊया. ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला माहिती आहे, कमिशन रिसीव, ओके. कमिशन दिलं असेल तर खर्च आहे, मिळालं असेल तर इन्कम आहे. त्यानंतर डिस्काउंट दिला असेल तर एक्सपेन्स आहे, मिळाला असेल तर इन्कम आहे. त्यानंतर इंटरेस्ट रिसीव. इंटरेस्ट बँक लोनवरचा जो इंटरेस्ट आहे तो खर्च आहे, परंतु इंटरेस्ट मिळाला असेल तर काय आहे, इन्कम आहे. त्यानंतर इंटरेस्ट म्हणजेच व्याज मिळालं असेल तर काय आहे, इन्कम आहे. डिव्हिडंड रिसीव. जर शेअर घेतले असेल त्यावर डिव्हिडंड मिळालेला असेल तर काय आहे, इन्कम आहे. तुम्हाला माहिती आहे डिव्हिडंड मीन्स लाभांश. त्यानंतर रेंट रिसीव. रेंट देणे, खर्च, रेंट मिळणे, इन्कम आहे. त्यानंतर सन्ड्री और मिसेलिनियस रिसिप्ट. जर छोटे मोठे जे काही इन्कम असेल ते आपण या नावाने लिहित असतो, ठीक आहे. सन्ड्री मीन्स किरकोळ किंवा मिसेलिनियस रिसिप्ट. त्यानंतर बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. आता ॲसेट जे आहे म्हणजे संपत्ती विकत असताना एकतर प्रॉफिट होते नाही तर लॉस होते. लॉस कुठे लिहितो, डेबिट साईडला. प्रॉफिट झालं असेल तर क्रेडिट साईडला लिहिलं जाते. त्यानंतर बघितलं जाते क्रेडिट साईडची टोटल केल्या जाते, डेबिट साईडची टोटल केल्या जाते. क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल म्हणजेच इन्कम जास्त असेल तर डेफिनेटली काय होणार, नेट प्रॉफिट होणार. कुठे दाखवलं जाईल, डेबिट साईडला दाखवलं जाईल, ठीक आहे. नेट प्रॉफिट ट्रान्सफर कुठे करायचं असते, नेट प्रॉफिट हे पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर केलं जाते किंवा मग बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलमध्ये प्लस केलं जातं. पुढे आपण बघू. त्यानंतर सपोज डेबिट साईड जास्त असेल टोटल म्हणजेच काय तर एक्सपेन्स जास्त आहे, खर्च जास्त आहे तर लॉस होणार. नेट लॉस कुठे लिहिलं जाईल, क्रेडिट साईडला लिहिलं जाईल. बघा नेट लॉस ट्रान्सफर कुठे केला जातो, तो पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला किंवा मग बॅलन्स शीटच्या कॅपिटलमधून काय केले जाते, नेट लॉस हा मायनस केला जातो, ओके. सो अशा पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणती पदे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे आणि का बरं तयार केलं जाते हे आपण बघितलं. आता मी नोट्स लिहून देते, त्याचप्रमाणे तुमच्यासाठी काही होमवर्क राहील ते सुद्धा तुम्ही करायचं. ओके, सो सर्वांनी व्हिडिओ स्टॉप करून नोट आणि होमवर्क जे आहे ते लिहून घ्या आपल्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये, किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. आता या ठिकाणी बघा, ट्रेड एक्सपेन्सेस. जर ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेससोबत जर तुम्हाला जनरल एक्सपेन्सेस किंवा मग सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा मग ऑफिस एक्सपेन्स दिसत असेल तर मात्र अशा वेळेला ट्रेड एक्सपेन्स कुठे लिहायचा तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं. परंतु ट्रायल बॅलन्समध्ये फक्त आणि फक्त ट्रेड एक्सपेन्स दिलेला असेल, बाकी सन्ड्री एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स किंवा मग ऑफिस एक्सपेन्स दिलेला नसेल तर ट्रेड एक्सपेन्स जो आहे तो कुठे जाईल, P&Lच्या डेबिट साईडला. ओके, जेव्हा आपण प्रॉब्लेम करू तेव्हा तुम्हाला परत क्लिअर होईल. त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क काय राहणार आहे तर पार्टनरशिप डीड. ओके, हे तुम्हाला पूर्ण वाचून काढायचं आहे. त्यामधला पार्टनरशिप कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड हे संपूर्ण वाचून काढायचं. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 ते पूर्ण वाचून काढायचं आहे तुम्हाला. हे झालं चॅप्टर नंबर 1 मधला. चॅप्टर नंबर 10 मधलं बघा, कंपोनंट्स फॉर्म द कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम अँड क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट, हे वाचून काढायचं. सो अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथे संपलेला आहे. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.